Good morning, ma'am. Good morning. How are you? फाईन मॅम त्या लिंक दिल्या त्या काय यूज करायचा? त्या ज्या लिंक दिल्यात ना त्या व्हिडिओच्या आहेत म्हणजे आता आपले जेवढे लेक्चर्स झाले ना त्याच्या आहेत फक्त त्या मी युट्यूबला अपलोड केल्या होत्या आणि दुसरी एक लिंक दिली ना ती पीपीटी आहे म्हणजे तुम्हाला हवी आहे तेव्हा डाउनलोड करता येईल. ओके. हा ओके ओके हा थँक. मी अजून एमसीक्यू नाहीत अपलोड केलेले उद्यापर्यंत अपलोड करते तिथे उद्या दुपारपर्यंत. हो फर्स्ट चालेल. चॅप्टरचे हा ओके. एक 2 मिनिटात लेक्चर स्टार्ट करूयात अजून जॉईन होत आहेत. ओके. ओके सो लेक्चर स्टार्ट करूयात. मीनवाईल बाकीचे जॉईन होतील. ओके. ओके सो परवाच्या लेक्चरला आपण JSP स्टार्ट केलं होतं. ओके आपण त्यामध्ये इंट्रोडक्शन पाहिली. ओव्हरकम पाहिला त्याचा सर्वलेट सोबतचा. नेक्स्ट पार्ट होता तो ऍडव्हान्टेजेस पाहिले. ओके. ऍडव्हान्टेजेस नंतर आपण लाईफ सायकल म्हणजेच त्याचा आर्किटेक्चर त्याच्या सोबत केलं. ओके. लाईफ सायकल मध्ये आपण चेक केले की कसं आपलं JSP चा प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय कोणत्या कोणत्या फेजेसमध्ये जात. ओके. नेक्स्ट पार्ट होता तो टॅक्सचा JSP टॅक्स. ओके. JSP टॅग मध्ये आपण स्क्रिप्टलेट टॅग पाहिला, एक्सप्रेशन टॅग पाहिला आणि थर्ड होता तो डिक्लेरेशन टॅग. ओके. टॅग्स पाहिले ते त्याच्यानंतर फर्स्ट जो स्क्रिप्टलेट टॅग होता तर जो कुठल्या जावाचा आपण सोर्स कोड लिहितोय तो लिहायसाठी आपण स्क्रिप्टलेट टॅग यूज करतो. ओके. त्याच्यानंतर एक्सप्रेशन टॅगचा मेन यूज काय आहे तर आपल्याला जे स्टेटमेंट्स आहेत जे प्रिंट करायचे आहेत ते प्रिंट करण्यासाठी आपण एक्सप्रेशन टॅग यूज करू शकतो. नेक्स्ट थर्ड आहे डिक्लेरेशन टॅग. डिक्लेरेशन टॅग मध्ये आपण काय केलेलं होतं जे फील्ड्स आहेत किंवा मेथड्स आहेत त्याच्या थ्रू तुम्हाला जे काही इम्प्लिमेंट करायचे आहेत ते आपण डिक्लेरेशन टॅग मध्ये लिहिले. ओके. सो नेक्स्ट पार्ट इज इम्प्लिसिट ऑब्जेक्ट्स. Okay, so we will continue it in 2 minutes.
सो नेक्स्ट पार्ट, आपण टोटल 9 ऑब्जेक्ट्स चेक केले होते. त्या 9 ऑब्जेक्ट्स पैकी आपण ऍप्लिकेशन पर्यंत प्रत्येक प्रोग्राम पाहिले होते, राईट? आउट, रिक्वेस्ट, रिस्पॉन्स, कॉन्फिगर अँड ऍप्लिकेशन. नेक्स्ट पार्ट इज सेशन. ओके, तर आज आपण सेशन पासून स्टार्ट करणार आहे. आता ह्याच्या आधी आपण जेव्हा सर्वलेट चेक करत होतो, सर्वलेट मध्ये काय चेक केलं होतं? HTTP सेशन्स पाहिलेले होते, राईट? तर तेव्हा HTTP सेशन ह्या क्लासचा आपण सेपरेटली ऑब्जेक्ट डिझाईन करत होतो. ओके, पण आता इथं काय करायचंय, जो ऑलरेडी ऑब्जेक्ट डिझाईन केलाय तो डायरेक्टली ऍक्सेस करायचा. ओके, सो आता त्याच्यासाठीच आपण एक सिंपल प्रोग्राम बघणार आहे. मेनली okay, am I audible, students? Hello, am I audible? Yes. Okay, so now see, आपण index.html चेक करणार आहोत. ओके, ओके, सो नेक्स्ट पार्ट index.html. ठीक आहे, तर आता आपण सेशन मॅनेजमेंट चेक करतोय. सेशन HTTP सेशनचा ऑलरेडी ऑब्जेक्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, तो इम्प्लिसिट कन्सिडर होणार आहे. तर इम्प्लिसिट ऑब्जेक्ट यूज करून सेशन मॅनेजमेंट कसं करता येतं ते आता आपण चेक करणार आहे. मेन ह्या ऑब्जेक्टचा यूज काय आहे, तर तुम्ही डायरेक्टली दिस ऑब्जेक्ट is to be set or get or remove attributes or the get session information. ओके, ह्याचा मेन यूज काय आहे? सेट और गेट और रिमूव्ह ॲट्रिब्यूट टू गेट सेशन इन्फॉर्मेशन. ऑलरेडी आपण HTTP सेशन मॅनेजमेंट पाहिलं होतं, पण ते सर्वलेटमध्ये पाहिलेलं. तर त्याच्या पुढची स्टेप आहे, म्हणजेच आपण इथे JSP मध्ये बघणार आहे आणि ऑलरेडी त्याला लागणारा ऑब्जेक्ट इनबिल्ट आहे, म्हणजे इम्प्लिसिटली डिझाईन झालेला आहे. ओके, सो index.html आपण फर्स्ट चेक करणार आहे. आता इथे तुम्हाला काय द्यायचंय, ऍक्शन काय असणार, तर JSP पेज वरती जायचंय. JSP पेज वरती जायचंय. युजर नेम फॉर्मॅट आपण सेम ठेवतोय, जेणेकरून तुम्हाला सगळ्याचे सिंटॅक्स इझिली लक्षात राहतील आणि त्याचे युजेस लक्षात राहतील. ओके, बाकीचा रिमेनिंग फॉर्मॅट तोच असणार. युजर नेम घेणार आहे, गो बटन वरती क्लिक केल्यानंतर त्या बटन वरती म्हणजेच त्या पेज वरती जाणार आहे, welcome.jsp वरती. ओके, आता welcome.jsp मध्ये काय करायचं ते चेक करूया. ओके, आता इथे तुम्हाला आज पहिलं लेक्चर जरा उशिरा संपलंय का? हो. ओके, ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, वेलकम म्हणजे HTTP सेशन स्टार्ट करायचं. आता इथे दोन गोष्टी लागतील. एक आहे तो HTTP स्टार्ट करण्यासाठी फर्स्ट म्हणजे welcome.jsp आणि सेकंड लागणार आहे ते सेकंड पेज लागणार आहे, म्हणजे जिथून तुमचं ऍक्च्युअल सेशन स्टार्ट होणार आहे, हॅलो म्हणून, जसं आपण HTTP सेशन मध्ये केलं तर सेम फॉर्मॅट. तर आता इथं काय करायचंय, स्क्रिप्टलेट टॅग मध्ये तुम्हाला वेलकमशी रिलेटेड कोड लिहायचा आहे. आता तो कोड आपण ऑलरेडी स्क्रिप्टलेट टॅग आहे, त्यातच आपण तो कोड लिहूया. ओके, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू रिक्वेस्ट. आता हा ऑलरेडी आपण टॅग पाहिलेला आहे. ओके, रिक्वेस्ट कुणाचा ऑब्जेक्ट आहे, तर HTTP रिक्वेस्ट. आता इथे काय करायचं, आपल्याला गेट पॅरामीटर हवं, राईट? का तर आपण काय घेणार आहे, युजर नेम घेणार आहे, युजर कोड. ओके, देन आउट डॉट प्रिंट वेलकम.
मेसेज देतोय आपण युजरला. ओके, फक्त वेलकम. ओके, नेक्स्ट. सॉरी, आता तुम्हाला सेशन मॅनेजमेंट स्टार्ट करायचं. ठीक आहे, सेशन मॅनेजमेंट स्टार्ट करण्यासाठी काय लागेल, तर डायरेक्टली सेशन डॉट सेट ॲट्रिब्यूट. आपण तिथं सेशनचा आधी ऑब्जेक्ट क्रिएट केला होता. आठवतं HTTP सेशन आपण जेव्हा पाहिलं त्यावेळेस आपण आधी ऑब्जेक्ट तयार केला होता. इथं तसं नाहीये, डायरेक्टली तुम्ही ऑब्जेक्ट घेऊ शकता. आता इथं काय दिलं, युजर नेम ॲज अ युजर आणि सेकंड आर्ग्युमेंट युजर नेम आपलं कुठून येणार आहे, तर नेम या पॅरामीटर मधून येणार. ओके, तेवढं फक्त आपण मेन्शन केलं. आता नेक्स्ट पार्ट काय असणार आहे, की जेव्हा युजर नेम टाकू त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पेज वरती जायचं. ओके, म्हणजे सेशन मध्ये एंट्री करायची. त्यासाठी काय लागेल, तर त्या सेकंड सेशनची रेफरन्स लागेल. सो एच रेफरन्स इज इक्वल टू आपण जे नेक्स्ट प्रोग्राम बनवणार आहे सेकंड डॉट JSP त्याचं नाव देतो. राईट. देन आता हे ॲट्रिब्यूट स्टार्ट केलं, त्याच्यानंतर ॲट्रिब्यूट स्टार्ट झाल्यानंतर ते क्लोज पण करावं लागेल. ओके, तर मी इथे एक एक्झाम्पल म्हणून देते, JSP सेकंड पेज आणि ॲट्रिब्यूट क्लोज करते. ओके, हा झाला आपला वेलकम डॉट JSP. हा कुठला प्रोग्राम झाला आपला, वेलकम डॉट JSP. ओके, आता इथे तुम्हाला एरर दाखवते का, तर आपण HTML कोड लिहिलाय JSP फाईलमध्ये. सिंटॅक्टिकली करेक्ट आहे, पण जर आपण JSPच्या वेळेनं गेलो तर ती एरर दाखवेल. पण ह्या एररचा आणि प्रोग्राम रनिंग मध्ये काही प्रॉब्लेम नसणार, कारण ही वॉर्निंग आहे, कारण आपण JSP पेज मध्ये तो टॅग यूज केलाय त्याच्यामुळे. ओके, सो आता नेक्स्ट आपण JSP ऍड करूयात पेज. सेकंड JSP, राईट क्लिक ऑन वेब कंटेंट, न्यू JSP फाईल. सेकंड नाव दिलेलं आहे आपण. सो नेक्स्ट अँड फिनिश. ओके, तर आता इथे पण आपल्याला स्क्रिप्टलेट टॅगच यूज करायचा आहे बॉडी पार्ट मध्ये. ठीक आहे, आणि आता ह्याच्यामध्ये फक्त आपण एक हॅलो मेसेज युजरला प्रिंट करतो, आणि तो युजर नेम काय आहे, तर आपण फर्स्ट पेज मधून घेतलाय, म्हणजे वेलकम डॉट JSP मधून घेतलाय. तोच युजर नेम आपण इथं सेव्ह करणार आहे, का तर आपल्याला हॅलो मेसेज सेंड करायचं. स्ट्रिंग. ओके, तो सेशन मॅनेजमेंट आहे. राईट, ऑलरेडी ऑब्जेक्ट अवेलेबल आहे इम्प्लिसिटली, सो वी विल डायरेक्टली यूज इट. ओके, जे आपण वेलकम मध्ये घेतलं होतं तेच ऑब्जेक्ट्स आहेत. आउट डॉट प्रिंट, आणि मेसेज काय प्रिंट करणार आहोत, तर हॅलो. ओके, तर आता एक्झिक्यूट करत असताना नॉर्मली जसं आपण एक्झिक्युशन करतो, म्हणजे वन मिनिट. ओके, तर फर्स्ट आपण रन करताना इंडेक्सला रन करणार. इंडेक्स वरून जाणार कुठे, वेलकम वरती, आणि वेलकम वरून नेक्स्ट पार्ट असेल तो सेकंडला जाणार आहे, का तर वेलकम मधून आपण सेशन स्टार्ट केलंय. ओके, इथून जरी एंट्री घेतलेली असली तरी वेलकम मध्ये तो ऍक्च्युअल सेशन स्टार्ट केलाय, आणि तो कुठेपर्यंत नेलेला आहे, सेकंड पर्यंत, म्हणजे सेकंड पेज पर्यंत जाणार. ओके,
ओके, सो मी आता इथे सपोज टाईप केलं BCA आणि गो म्हटलं. ओके, 1 minute. One minute, let me check first. वन मिनिट, तिथे स्पेस झाली तेवढी रिमूव्ह करते, मग एक्झिक्यूट करून दाखवते. ओके, मीनवाईल आता तुमच्या कोणाकडे लॅपटॉप किंवा मशीन डेस्कटॉप वगैरे आहे? येस.
हॅलो 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 एम आय ऑडिबल? यस. येस. ओके. होय. ठीक आहे. ओके. मी हा पार्ट तुम्हाला परत एकदा दाखवते. ओके. जर माझा आवाज नाही आला मध्ये आधी तर मला सांगा, कारण ओके. सी हिअर. आता मी एक नवीन सरळ विंडो ओपन करते. ओके. मी नवीन पेज ऍड करते फर्स्ट साठी. फर्स्ट JSP. नेक्स्ट. फिनिश. तर आता इथं वेलकम लिहिलंय, त्या जागी आपण फर्स्ट टाकू. म्हणजे डायरेक्टली ते पेज फर्स्ट या JSP फाईल वरती जाईल. आता इथे आपण स्क्रिप्टलेट टॅग मध्ये जो मगाचा कंटेंट होता तो आपण लिहिणार आहे स्ट्रिंग युजर नेम घेण्यासाठीचा. ओके. सो फर्स्ट स्ट्रिंग नेम इज इक्वल टू रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर. ओके. आणि पॅरामीटर कुठून घेणार आहे तर वेलकमच्या पेजवरून, युनेम नावाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तो तुम्हाला म्हणजे वेलकम केल्यानंतर युजरला एक इन्फॉर्मेशन जायला पाहिजे वेलकमची, त्यासाठी जसं मगाशी म्हणत होते तोच प्रोग्राम आहे, फक्त मी नवीन पेजवरती घेतलेला आहे. सेशन डॉट सेट ॲट्रिब्यूट्स. फर्स्ट आहे युजर, सेकंड. ठीक आहे. आणि इथून तुम्हाला कुठे जम्प करायचंय, सेकंड JSP पेजवरती. सो सेकंड डॉट JSP. जर तुम्हाला इथे काही इन्फॉर्मेशन लिहायची असेल तर लिहू शकता. आणि सेशन टॅग, रेफरन्सचा जो टॅग आहे तो आपण क्लोज केला. ओके. ठीक आहे. तर आता मी फर्स्ट I will check it first. Okay. वन मिनिट. आता आपण इथं तुम्ही चेक करू शकता, आपण इथं फक्त सोर्स कोड लिहू शकतोय जावाचा, राईट, स्क्रिप्टलेट टॅग मध्ये. ठीक आहे. तर ते तुम्हाला जावाच्या सोर्स कोड मध्येच मेन्शन करावं लागेल, तोपर्यंत ते तुम्हाला एक्झिक्यूट करता येणार नाही. ठीक आहे. तर ते तुम्ही डायरेक्टली सोर्स कोड मध्ये लिहू शकता, जसं आपण इथे केलं होतं. वन मिनिट. जेणेकरून तुम्हाला परत त्याच्यासाठी एरर येऊ नये. ठीक आहे. आपण बरेच प्रोग्राम्स पाहिले होते, त्यातला एक तुम्हाला दाखवते ॲज अ एक्झाम्पल म्हणून. ओके. कुकीज मध्ये बरेच पाहिले होते आपण. ठीक आहे. फर्स्ट सर्वलेट ओपन करते मी. ओके. इथं बघा, हे ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहावं लागेल, का तर आपण तिथे काय करतोय, सोर्स कोड इम्प्लिमेंट करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे इथं लिहिताना आउट डॉट प्रिंट सेम फॉर्मॅट जसा इथे यूज केला होता आपण, आउट डॉट प्रिंट मध्ये ही कम्प्लीट स्टेटमेंट टाकायचं.
हा सुद्धा तुमचा एक MCQचा पार्ट असू शकतो. लक्षात येते? कारण इथं काय केलंय आपण? डबल कोट मध्ये जे काही तुम्हाला मेन्शन करायचं आहे, इथे पण आपण दाखवलं होतं. H रेफरन्स मध्ये कम्प्लीट लिहिलेलं होतं जे काही लिहायचंय ते. राईट? सेम फॉर्मॅट मध्ये इथं आपण करत आहोत. तर MCQs मध्ये तुम्हाला एखादं स्टेटमेंट दिलेलं असेल आणि तिथं सांगितलेलं असेल की तुम्हाला की ह्या रेफरन्स वरती जायचंय, पण त्यांनी आउट डॉट प्रिंट लिहिलेलं नसेल आणि स्क्रिप्टलेट टॅग वापरलेला असेल, तर तुम्हाला आउट डॉट प्रिंट हे सुरुवातीला पाहिजे. का तर तिथं आपण जावाचा सोर्स कोडच यूज करतो आणि सोर्स कोड थ्रू आपण त्या पेज वरती जातो. ओके, ठीक आहे. व्हिजिट म्हटल्यानंतर सेकंड पेजला हॅलो. लक्षात येते? MCQs जेव्हा तुम्हाला विचारले जातील एक्झाम मध्ये, त्यावेळेस स्क्रिप्टलेट टॅग मध्ये सपोज तुम्हाला काहीतरी स्टेटमेंट्स लिहून दिलेले असतील आणि विचारले असेल की तुम्हाला जम्प करायचे सेकंड पेज वरती. ओके, आता जसं इथं वेलकम या पेज वरती हा कोड लिहिला स्क्रिप्टलेट टॅग मध्ये आणि इथून आपण कुठं जातोय? सेकंड पेज वरती जातोय. ठीक आहे, त्यासाठी आता आपण हा कोड डिझाइन केला. ओके, तर हा जो कोड आहे जो HTML शी रिलेटेड आहे, तो कंपल्सरी आपल्याला जावाच्या कोडमध्ये मेन्शन करावा लागतो. जर आपण डायरेक्टली यूज केलं तर आता जी तुम्हाला इथे एरर येत होती, राईट? आता ह्याला रन केल्यानंतर एरर काय येत होती की हाच कोड ते सेम दाखवत होतं आणि कंप्लीट झालेला नाही असं मेसेज दाखवत होतं. का तर स्क्रिप्टलेट टॅग मध्ये फक्त जावा कोड आपण लिहू शकतो. ओके, आणि मग जावा कोड मधून जर तुम्हाला पेजेस डिझाइन करायचे असतील तर हा फॉर्मॅट, राईट? या फॉर्मॅट मध्येच तुम्हाला सगळे टॅग्स लिहावे लागतात. ओके, एनी क्वेरीज? अजून कोणाला काही शंका आहे त्याच्याची? नो क्वेरीज? ओके, तर आता मी सिक्वेन्सनी एक एक पेजेस ओपन करते, मग स्क्रीनशॉट्स काढा. ठीक आहे? फर्स्ट आहे index.html. नेक्स्ट first.jsp. first.jsp. Taken? Then second.jsp. ओके, घेतलेत सगळ्यांनी स्क्रीनशॉट्स? हो. ओके, सो नेक्स्ट मी आधी सगळ्या विंडोज क्लोज करते म्हणजे आपल्याला नेक्स्ट पार्ट कडे जाता येईल. ओके, सो नेक्स्ट काय आहे आपलं तर पेज कंटेक्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट इम्प्लिसिट ऑब्जेक्ट आहे पेज कंटेक्स्ट. पेज कंटेक्स्ट हा इम्प्लिसिट ऑब्जेक्ट कशासाठी यूज केला जातो तर येस, आठवतंय? ओके, पेज कंटेक्स्ट हा ऑब्जेक्ट मेनली set, get or remove attributes from one of the following scopes. आणि ते स्कोप्स कुठले आहेत? पेज, रिक्वेस्ट, सेशन किंवा ऍप्लिकेशन.
ठीक आहे. तर याचा मेन यूज काय आहे? सेट करणे किंवा रिमूव्ह करणे ॲट्रिब्यूट्स कुणामधले? तर पेजेस असतील, रिक्वेस्ट असतील, सेशन्स असतील किंवा ॲप्लिकेशन्स असतील. ओके. तर त्याच्यानुसार तुम्हाला हा पेज कंटेक्स्ट हा ॲट्रिब्यूट यूज करावा लागतो. तर आता ह्याचा मेन यूज काय आहे? आता सपोज मला एका पेजवरती जम्प करायचं आहे. माझं इंडेक्स डॉट एच टी एम एल रनिंगमध्ये आहे आणि तिथून मला सेकंड पेजवरती जम्प करायचं आहे. तर डायरेक्टली जम्प करता येतं. तिथून पेज कंटेक्स्ट यूज करून तुम्हाला सेकंड पेजवरती म्हणजे तिथून ॲक्च्युअल ते थर्ड पेज असणार आहे. राईट? तर ह्याला स्कोप राहील म्हणजे किती लिमिट म्हणजे किती वेळासाठी चालू राहील ह्या सगळ्याचे लिमिटेशन्स आपण इथे प्रोव्हाइड करू शकतो. जे आधीच्या म्हणजे सेशन मॅनेजमेंटला आपण फक्त सेशन स्टार्ट केलं. पण तिथं मॅनेजमेंट आपण केलं होतं का की एवढाच वेळ चालू राहील किंवा हा सेशन किती लिमिटचा असेल असं काहीही तिथं मेन्शन करत नव्हतो. तर हा ॲट्रिब्यूट यूज करून तुम्हाला सेशन कम्प्लिटली डिझाईन करता येईल. ठीक आहे. तर हा मेन त्याचा यूज आहे. तर आता त्याचा आपण एक सिम्पल प्रोग्राम बघणार आहे. इंडेक्स डॉट एच टी एम एल मध्ये आता वेलकम पेज घेऊयात आपण. ओके. आणि वेलकम मध्ये रिमेनिंग कोड लिहिणार आहे. आता इथे वेलकम मध्ये काय लिहायचं आहे तर तुम्ही सेकंड डॉट जेएसपी वर गेल्यानंतर तो सेशन स्कोप काय असणार आहे म्हणजे तो सेशन किती वेळासाठी व्हॅलिड असू शकेल हे आपण तिथे लिहिणार आहे. ओके. सो पहिला पार्ट तोच असेल जो आपण फर्स्टला लिहिला तोच. ओके. I will repeat it. String name is equal to request dot get parameter. ठीक आहे. आणि पॅरामीटर मगाचप्रमाणे युजर नेम असेल. आपण सॅम्पल एकच ठेवलेला आहे जेणेकरून इझिली लक्षात राहील. आउट डॉट प्रिंट देन सेम मेसेज वेलकम प्लस युजरचं नाव. त्याच्यानंतर आता इथे पेज कंटेक्स्ट आला डायरेक्टली ऑब्जेक्ट घेतला. ओके. पेज कंटेक्स्ट डॉट सेट ॲट्रिब्यूट. तर ह्याच्यामध्ये युजर टाकणार आहोत आधी आपण म्हणजे जे आपण युजर कडून नाव घेतोय ते परत कुठं स्टोअर केले आहेत ते त्याच्यानंतर पेज सेशन स्कोप म्हणजे आता हा कुठपर्यंत व्हॅलिड राहील. आता इथे डिफॉल्ट व्हॅल्यू घेतोय आपण. ओके. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार त्या व्हॅल्यूज चेंज करू शकता. ओके. आणि देन तुम्हाला ह्याच्यानंतर तो स्कोप कुणापुरता लिमिटेड आहे हे मेन्शन करायचंय. आता हा स्कोप आपण कुणासाठी देतोय तर सेकंड पेज साठी देतोय. ओके. म्हणजे जेव्हा युजर एंट्री केला तिथून तो सेशन स्टार्ट झाला आणि सेशन कुणापुरता लिमिटेड असेल ते आपण मेन्शन करणार. आता एका युजरला तो सेशन तेवढ्या वेळापुरता द्यायचा. तर तो सेशन आपण इथं मेन्शन करणार की फर्स्ट युजर आला त्याला तो स्कोप भेटला त्या सेशनचा. तो सेशन कुठे चालू आहे तर सेकंड ह्या पेजवरती चालू. नाही तर तुम्हाला सेकंड पेजचा रेफरन्स द्यावा लागेल. तो कसा देणार तर हायपरलिंक देणार. एच रेफरन्स इज इक्वल टू second dot JSP. ओके. सपोज मी इथं म्हटलं सेकंड पेज. ओके. तर हा झाला आपला फर्स्ट पेज आणि इथून जम्प कुठं होणार आहे तर सेकंड पेज वरती. ओके. तर आपला सेकंड मध्ये कोड आपण ऑलरेडी लिहिलेला होता. स्ट्रिंग घेतलं होतं. युजरची व्हॅल्यू घेतली होती. राईट?
Okay. Meanwhile, uh, meanwhile, mention your roll numbers in the chat box. Okay. तुमचे रोल नंबर्स तोपर्यंत चॅट बॉक्समध्ये एंटर करा. ओके. एंटर केलं सगळ्यांनी. ओके. एनीबडी इज रिमेन. ओके. तर आता इथे मग अशा आपण सेशन मॅनेजमेंटला काय करत होतो तेवढं सेशन फक्त डिक्लेअर करत होतो. आता इथे सेशनचा स्कोप आहे. तर स्कोप कुठपर्यंत आहे ह्या सेकंड पेज पुरता आहे. जे सेकंड पेजवरचं जे काही वर्किंग आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर त्या युजरला त्या सेशनमधून बाहेर पडावं लागणार. ओके. ठीक आहे. तर आता हे मॉड्यूल अवेलेबल नसल्यामुळे इथे एरर येते. ते मॉड्यूल तुम्हाला ऍड करून घ्यावं लागतं दरवेळेस. ओके ठीक आहे. फर्स्ट पेज रन करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला सिक्वेन्स नेहमीप्रमाणे लक्षात येईल. ओके. इथं सपोज मी TY टाकलं तर गो सेकंड पेज. ओके. लक्षात येतं. ते फक्त मॉड्यूल तिथं आपण ऍड न केल्यामुळे एरर येते. ती ऍक्च्युअल मध्ये वॉर्निंग आहे. ठीक आहे. ही आहे ती वॉर्निंग आहे. त्याच्यामुळे प्रोग्राम एक्झिक्यूट होताना काही प्रॉब्लेम नाही येणार. फक्त तुम्हाला इथं एरर आहे असं दाखवलं जाईल. का तर ते आपण सेपरेटली इथे ऍड करत नाहीये. ओके. लक्षात येतंय का अजून एकदा एक्झिक्यूट करू दे. ओके. मी सपोज इथे लिहिलं BCA TY. ठीक आहे. वेलकम केलं आणि सेकंड पेज वरती गेलो का तर इथं सेशन चालू आहे. हे जे कंटेक्स्ट वगैरे आहेत हे फक्त सेशन मॅनेजमेंटसाठी तुम्हाला यूज होणार आहेत. त्याच्यानंतर पेजेस असतील. आता इथे ऍक्च्युअली आपण पेज यूज करतोय. वन पेज वरून सेकंड पेज वरती जातोय. परत रिक्वेस्ट साठी पण ऍप्लिकेबल होतील आणि ऍप्लिकेशन साठी पण ऍप्लिकेबल होईल. सो ह्या ऑब्जेक्टचा यूज काय आहे तर तुम्हाला जेव्हा स्विचिंग करायचं आहे एका पेज वरून दुसऱ्या पेजवर किंवा रिक्वेस्ट असेल, सेशन असेल आणि ऍप्लिकेशन असेल तर हे जे कनेक्शन्स आहेत ह्यासाठी तुम्हाला पेज कंटेक्स्टचा मेन यूज होईल. ओके. सो नेक्स्ट पार्ट आहे सेकंड लास्ट इम्प्लिसिट ऑब्जेक्ट इज पेज. आता हा ऑब्जेक्टचा ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट या क्लासचा ऑब्जेक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काय वर्क होतं मेनली द ऑब्जेक्ट इज असाइन्ड टू द रेफरन्स ऑफ ऑटो जनरेटेड सर्वलेट क्लास. कशासाठी यूज केला जातो तर ऑटो जनरेटेड सर्वलेट क्लाससाठी मेनली यूज केला जातो. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पेज ऍक्सेस करायचं असेल तर ऑब्जेक्ट पेज इज इक्वल टू दिस हा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. पण आता ह्याचं सेपरेट एक्झाम्पल असं नाही दाखवता येणार. ज्यावेळेस आपल्याला प्रोग्राम्स करत असताना यूज करू आपण त्या ऑब्जेक्टला त्यावेळेस मी तुम्हाला मेन्शन करते की हा कसा वर्क होतोय. ठीक आहे. कारण असं सेपरेटली एखादा प्रोग्राम ह्याचा डिझाईन करणं पॉसिबल नाहीये. ज्यावेळेस असं आपण मल्टिपल पेजेस यूज करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या पेजचा रेफरन्स द्यायचा असेल तिथं मी हा तुम्हाला ऑब्जेक्ट कसा वर्क होतो हे दाखवेन. ओके. आणि नेक्स्ट पार्ट आहे तो एक्सेप्शन. आता तुम्हाला ऑलरेडी एक्सेप्शन माहिती आहे. ठीक आहे. डिफरंट टाइप्सचे एक्सेप्शन्स जसे जावामध्ये तुम्हाला येतात. डॉट जावा प्रोग्राम्स करता त्यावेळेस
सेम फॉर्मॅट म्हणजे तुम्हाला JSP चे प्रोग्राम्स डिझाईन करताना पण एक्सेप्शन्स ऑकर होऊ शकतात. मग त्यावेळेस जर तुम्हाला नवीन नवीन ऑब्जेक्ट्स क्रिएट करायचे असतील तर ते ऑब्जेक्ट्स क्रिएशन करणं वाचण्याचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली एक्सेप्शनचा ऑब्जेक्ट यूज करता येतो. ओके, तर तो थ्रोएबल क्लासचा ऑब्जेक्ट आहे, तो डायरेक्टली तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये इम्प्लिमेंट करू शकता. सो एक सॅम्पल दाखवते तुम्हाला. सपोज मी एक प्रोग्राम डिझाईन केलाय JSPचा. त्याला मी नाव दिलं एरर. सपोज एरर. ठीक आहे, तर आता मी ह्याच्यामध्ये काय करते, तर बॉडी पार्टमध्ये एखादा मेसेज युजरला द्यायचा आहे. कुठलं एक्सेप्शन असेल ते डिपेंड आहे, कारण आता आपल्याला माहित नाही की कोणतं एक्सेप्शन येईल. जर आपण एक्सेप्शन साठी क्लास म्हणजे क्लासमध्ये ट्राय कॅच ब्लॉकमध्ये मेन्शन केलं असेल तर तो ऑब्जेक्ट ते एक्सेप्शन फेच करेल. पण एखादा आपण एक्सेप्शन मेन्शन केलं नाहीये आणि ते जर ऑकर झालं तर तेही तुम्हाला हँडल करता यायला पाहिजे. तर त्यासाठी आपण इथे एक लाईन टाकूयात, एक्सेप्शन ऑकर झालं तर हँडल व्हावं यासाठीची. तर हा झाला तुमचा डायरेक्टिव्ह टॅग, जो अजून आपण पाहिलेला नव्हता. ओके, आपण आतापर्यंत कुठले टॅग्स पाहिलेत? येस, स्क्रिप्टलेट एक पाहिला, नेक्स्ट होता तो डिक्लेरेशन आणि थर्ड होता तो येस एक्सप्रेशन टॅग. राईट. ओके, तर आता हा जो आहे ना हा डायरेक्टिव्ह टॅग आहे. आता ह्याच्यामध्ये काय करत असतो आपण, जर म्हणजे इथं बुलियन व्हॅल्यूज यूज होतात. ओके, जर एरर आली तर आपल्याला एक्सेप्शन कडे जायचं. आता हा कोड लिहायचा आपल्याला. जर एखादी एरर आली, पण ती एरर कशाची आहे की एक्सेप्शनची आहे. म्हणजे आता सपोज मी माझा डेटाबेस कनेक्ट केलेला आहे. डेटाबेस कनेक्टिव्हिटी ही सिंटॅक्टिकली बरोबर आहे, पण जिथं डेटाबेसमध्ये तो टेबल अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये ते एक्सेप्शन कन्सिडर होतं. तर बुलियन व्हॅल्यूज आपण इथं फक्त देतो. आता सपोज इथं मी एरर पेज घेतलंय. आता त्या पेजला जर एरर येत असेल आणि ट्रू असेल तर ऍक्च्युली ते काय झालंय, ते लिंकिंग चुकलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे ते पेज अवेलेबल नाही म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही. तर ही एरर नाही तर हे एक्सेप्शन आहे. हे कळण्यासाठी आपण इथे कोड काय लिहिणार आहे, सॉरी. आता इथं तुम्ही तुमचं सेंटेन्स यूज करू शकता. ओके, तुम्हाला जो काही युजरला मेसेज द्यायचा आहे तो इथं देऊ शकता. तर आता मी सपोज मेसेज दिला की सॉरी फॉलोइंग एक्सेप्शन ऑकर. ठीक आहे, आणि त्या एक्सेप्शनचं नाव. ओके, आता ते एक्सेप्शन कुठे जाणार, तर ते पेज अवेलेबल नाही. मग त्या पेज अवेलेबल नसण्याशी रिलेटेड जो कुठला एक्सेप्शनचा पार्ट असेल तो ते फेच करेल. फॉर एक्झाम्पल आता आपण जे केलंय त्याला मी रन करते. आता इथं आपण एक्सेप्शन मेन्शन नाही केलं की कुठलं आहे. बाय डिफॉल्ट जे एक्सेप्शन जनरेट झालेलं असेल ते तुम्हाला ॲज आउटपुट म्हणून भेटेल. ओके, नल म्हणजे ते पेज अवेलेबल नाही एवढंच एक्सेप्शन असेल. ओके, तर आता ह्याच्याशी रिलेटेड बरेच प्रोग्राम्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आता डिफरंट टाइप्सचे एक्सेप्शन्स आहेत, तर ॲटलिस्ट 2 एक्सेप्शन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात, जेणेकरून तुम्हाला बाकीचे कोणते एक्सेप्शन्स हँडल करता येतील. ओके, एनी क्वेरीज? ओके, सो ऑलरेडी टाइम झालेला आहे, तर आपण इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चर तुमचं गुरुवारी असेल 10:30 ते 1 वाजेपर्यंत. ठीक आहे, मी मेसेज टाकीन तरी पण आधी, पण 10:30 ते 1 असं 3 तासाचं होईल. म्हणजे त्यानंतर तुम्ही लंच ब्रेक घेऊ शकता. ओके, कुणाला काही क्वेरीज आहेत? स्टॉप करायचंय मग? ओके, ठीक आहे. सो टेक केअर ऑल ऑफ यू. आपण गुरुवारी नेक्स्ट पार्ट घेऊन स्टार्ट करूयात लेक्चर. ओके.
टेक केअर.